श्री अकाल. जय भीम जय महाराष्ट्र. आलोय आता आम्ही इथे तुमचं दरवेळेसारखी नाटकं तो गाम आले. आता आलाय बघा, आता आलाय. मला येऊन इथे 1 तास झाला, तो आता आलाय. फाईन द्या. फाईन जमा कर. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आपल्याला चौकला भेटणार आहे. ते दाखवायचं. न्यू मेंबर, अवर न्यू मेंबर, कोण आहे? चला आता आपण हे करूया. नारळ बिरळ काय करायचं करून घ्या. नारळ बिरळ सगळे आणलेले आहेत. इकडे सगळी सोय केलेली आहे. अरे परत नारळ कसा आता आपण आपण चौकला जाऊन आपले 2 मेंबर्स आहेत. कटप्पा म्हणजे आपला अक्षय आणि साहिल, ठीक आहे, त्यांना भेटणार आहोत. आणि तिथून आपण सरळ पुढे जाणार आहोत शिवनेरी माळशेज घाट, नेळेघाट किंवा शिवनेरीला जाणार आहोत. ठीक आहे, 8 वाजेपर्यंत पोहोचायचा असा अंदाज आहे. पण स्टॉप किती होता त्याच्यावर डिपेंड आहे, कारण आपले रील मास्टर पण आहे तिथे. माझ्या फोटोग्राफर झालेत, त्यामुळे सांगू शकत नाही. ठीक आहे, भेटूया आता रोडवर. चालेल. इथे बघू शकता आमचा साई गेला. आणि इथे हा बघा आणि वडाचं झाड आहे. वडाचं झाड आहे बघा. वडाचं झाड बघा काय करते. हा, लक्ष इथे द्या, फोकस करा. कटप्पा कुठे गेला? अरे कुठे इकडे लांब कटप्पा मामा आलेले आहेत. त्याला घुसवतो आता बघा. बोला 2 शब्द बोला. इकडे या, 2 शब्द बोला. 4 शब्द बोलले. हत्यार घालू दे. हत्यार घालू द्या. घातलेच नाही. पिंटा भाई कुठं आहात? आपण आता चौकला आहोत. आता इथून आपण माळशेज घाट करत जाणार आहोत शिवनेरी. माळशेज घाट, नाणेघाट आणि मग तिथून डायरेक्ट शिवनेरी. कंटेंट अक्षय कोणाला थांबणे इथे टाइमपास करायला. टकले बिकले काय चाललंय, बरोबर बोलते ना. बरोबर. निसर्गाच्या सानिध्यात बावळा उडताना चमकतंय. मंडाचा ऑफिशियल रेनकोट. मला बॅग द्या, ते बॅगेत चार्जिंग दिसते.
मनसोक्त इच्छा असलेली त्यातला एक गड आणि आणि आमची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. जन्मस्थळापासून झाली आहे, महाराजांच्या जन्मस्थळ. सो पहिला शिवनेरी, देन नंतर अशी करत जवळ केली. पहिल्या 20 पायऱ्यांमध्ये तर आमची आहे ना हातात आली फाटून. दोन्ही बॉटल संपणार वरती पोचणारच नाही. आता कोण कुठली पोरं ही आमची आम्ही नाही ओळखत. हॅलो, अरे तुझ्या हृदयात हृदय हॅलो बाहेर येऊ मी. तुझ्या हृदयात आहोत आम्ही. म्हणजे पक्का घाम दिसणार नाही तुम्हाला, कारण वातावरण तसं नाही आहे. ढगाळ असल्यामुळे थंड वातावरण आहे, पण घाम दिसणार नाही आहे. हृदय 240च्या स्पीडनी आणि पाय फक्त 20च्या स्पीडनी चालतात त्याच्यामुळे. आणि चढ असा आहे, चढच आहे. गाडी चढताना पण रडेल असे. हा आमचे बसलेत वेल मेंटेन आहे, 5 मेंबर्स वेल मेंटेन समोरच गड आहे. बसलेत. आणि असा प्रत्येक गड असावा अशी इच्छा. हे बघा, हे जे पांढऱ्या याच्यामध्ये तुम्हाला जर दिसत असते, पांढरीभूत नाही दिसणार एवढं, पण हे पांढरे जे बदक बसलेत ते आमचेच आहेत. आम्हीच पाळलेले आहेत. आता सगळे हाय करतील बघा लगेच. से हाय. हाय करा सरबत भेटेल. से हाय. हाय करा सरबत भेटेल. हाय कर, हाय होईल. असे पालतू बदक आम्हाला कुठे भेटणार नाही. हा फक्त एक वेगळ्या जातीचा निघालाय, रेड कलरचा. हे बघा, हे बाकी सगळे पांढरे पांढरे. हा आज जाऊन येतो आम्ही. किंग आणि वेदांत सुर्वे सध्याचे यांचा चॅनल आहे मोठा, वेदांत सुर्वे यूट्यूब. आणि अजून दीपूचं एकाच टी शर्ट फक्त चांगलं वाटतं. तुझा तर तू हेच आहेस रे. शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला होता, जन्मस्थळ. तिथे आपण गेलेलो, तुम्हाला फोटोमध्ये दिसेलच. इथे मशीद आहे आणि हा इथे मंदिर. माझ्या माहितीप्रमाणे तरी असं, मला मी तर फर्स्ट टाईम आलो आहे, पण माहितीप्रमाणे गडावर जवळपास पाण्याचे 30 ते 40 टाके आहेत, जे पाणी तिथे 12 महिने पाणी असतं. म्हणजे स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर की आपण जेवढ्या एवढ्या गडावर गेलो आहे, तिथे ते पाणी टाके बांधले आणि त्या पाणी टाकीमध्ये 12 महिने पाणी असतं. आपण मगाशी इथे गेलो शिवजन्मस्थळी, तिथे बदामी तलाव होता. तिथे पाणी जास्तच असतं, पण इथे जे छोटे मोठे जे दगडांमध्ये कोरलेले आहेत स्पेशली, आत्ताच्या काळात आपण ॲक्च्युली सांगू पण शकत नाही की कुठे पाणी मुरेल तर कुठे पाणी शिल्लक राहील. पण त्यावेळी एवढी टेक्नॉलॉजी नसताना पण महाराजांनी जे स्थापत्य कले दाखवलेलं आहे ते म्हणजे काय बोलतो त्याला, डिस्क्राईबच करू शकत आपण.
शिवनेरीला आल्यावर आपण नक्कीच दोन आपल्या इथे जवळपास अष्टविनायकाचे मंदिर आहेत, त्यांना नक्कीच भेट द्या. एक म्हणजे लेण्याद्री, तर इथून दिसत नाही आणि ओझर सुद्धा दिसत नाही आहे. इथून लेण्याद्री जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि ओझर जवळपास 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. लेण्याद्री सोय होते पायथ्याजवळ आणि लेण्याद्री जर आपल्याला जायचं असेल वरती मंदिरात दर्शन केला तर अशाच पायऱ्या आहेत, जवळपास एक 15 ते 20 मिनिटं आता चढायला, पण चढ म्हणजे हा तीव्र चढ असल्यामुळे थोडं दम लागू शकतो, ते लागतोच तुमच्या पाय थरथरतात. थरथरतात, त्यामुळे जरा आरामात. मेन म्हणजे जर तुम्ही शिवनेरी चढून लेण्याद्रीला चढायला जाणार असाल दर्शनाला तर ते जवळपास इम्पॉसिबल नाही असं बोलणार नाही, पण आत्ताच्या याच्यातल्या माणसांना नक्कीच इम्पॉसिबल आहे, पण खूप थकवा आहे. त्यामुळे जवळपास नक्कीच पावसाचे वगैरे दिवस असतील तेव्हा हे दोन्ही तुम्ही आरामात करू शकता. फक्त ओझर तुम्हाला थोडं लांब पडेल आणि जवळपास नारायणगाव पण आहे, तिथे पण तुम्ही दत्ताचं दर्शन करू शकता. शिवकालीन धान्य कोठार आहे, इथे आपला राजवाड्याचा धान्य साठवून ठेवायचं, म्हणजे आसपासच्या गावातलं पूर्ण धान्य कसं पुरेल हे इथे साठवून ठेवायचे. तर या बघूया आतमध्ये काय त्यांची स्थापत्य कला आहे. एवढं धान्य साठवून ठेवायचं तरी कधी धान्याला कीडसुद्धा लागली नाही आहे. त्या बघूया. इथे पाण्याची सोय केलेली आहे, म्हणजे तुम्ही बॉटल जर खालून आणलीत तर इथे तुम्ही पाणी पिऊ शकता. हे पिण्याचं पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे आणि खूप थंड आणि खूप थंड आहे, म्हणजे फ्रीज नाही आहे पण तरी पण थंड आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी मला हे जातं वाटतं शिवकालीन. वरचा एक हिस्सा याचा गायब आहे, पण हे मेबी तरी जातच आहे. बघा आता समोर दिसतोय तो बुरुज दरवाजा आहे. ठीक आहे, म्हणजे इथून हा वरून येताना हा शेवटचा दरवाजा आहे, इथून आपला गड चालू होतो. असे इथे 3 4 दरवाजे आहेत. जेवढी आपण माहिती घेऊया, जेवढी आपल्याला माहिती मिळेल तेवढी. प्रत्येक दरवाजा ठिकाणी तुम्हाला माहितीपत्रक पण लावलेलं आहे, देवाचं परिसर ह्या बुरुजावरून कव्हर करता येतो. ह्या किल्ल्यात ना एक खूप चांगली गोष्ट आहे, ही बघण्यासारखी आहे. तेव्हाच्या काळात सुद्धा पाणी जाण्यासाठी मार्ग काढलेले होते जुने, ते अजूनही चालू आहेत. इथून सुद्धा चालू होतात आणि ह्या दरवाजाच्या इथून शेवटपर्यंत आहे. खालून सगळं ते गडाच्या बाहेर जातं. पेट्रोल बचाव संघटना, पेट्रोल बचाव संघटना. आता आपण शिवनेरीला भेट देऊन आलो. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले त्यांचे सासरे म्हणजे आपले जिजाऊंचे वडील हे मुघलांचे सरदार होते. जेव्हा यांचं लग्न झालं त्यानंतर शहाजी महाराजांनी बंड पुकारले. तेव्हा मुघलांकडून जो औरंगजेब होता त्यांच्याकडून शहाजींना मारण्यासाठी सरदारनी यांचे वडील जिजाऊंचे वडील यांना पाठवण्यात आले. शिवनेरीच्या पायथ्याशी जिजाऊबाई तेव्हा 8 महिन्यांच्या बाळंतीण म्हणजे प्रेग्नेंट होत्या आणि ते त्या घोड्यावर बसून खूप मेलोचा प्रवास करून इथे आलेले आहेत. तेव्हा शहाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही थकला असाल तुम्ही थांबा, बरोबर आहे. तेव्हा जिजाऊबाई नाही, ते पराक्रम मिळावं, आत्तापासूनच त्यांना सोन्याचे धडे मिळावे यासाठीची पूर्वतयारी आहे. तर मी येणार, तुमच्यासोबतच येणार. पण काही तास घोड्यावर जाऊन त्यांना त्यांचा म्हणजे जो त्रास होता तो अशक्य झाला. त्यामुळे त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी जे गाव आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा, मी इथे थांबते, कारण काही झालं तरी ते माझे वडील आहेत, ते मला मारणार नाही.
तसंच झालं. जिजाईंच्या वडिलांना समजलं की शहाजीराजे आणि जिजाब आता इकडच्या वाड्यामध्ये एका थांबलेले आहेत, पण ॲक्च्युली तिथे फक्त जिजामाऊस थांबले. ते इथे राहिल्या, वेढा घातला वडिलांनी. वडील आत्महत्यांना मारायला आले, पण मुलीला बघून शेवटी शेवटी ते वडील मुलींना काय त्यांच्या हात उगारला नाही. जर त्यांना सांगितलं मी तुम्हाला मारणार नाही, पण मला तुमच्या नवऱ्याला पत्ता द्या, कुठे गेलेत काय, हे काय जिजाऊने सांगितलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला वरून म्हणजे औरंगजेबकडून दोघांनाही मारण्याची हे आलेली आहे, आज्ञा आलेली आहे. असं असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला कसं मारणार, ते पण एका बाळंतीने. जेव्हा जिजाऊंनी त्याला कडकड मिठी मारली तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण तेव्हा त्यांनी विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू तुम्ही सांगा. तेव्हा जिजाऊंनी सांगितलं की माझ्यासाठी मला काहीच नको आहे, मला आणि माझ्या होणाऱ्या मुलाला सुखरूप शिवनेरीला पोचवा. होणाऱ्या परिणामांची कल्पना असून सुद्धा एका वडिलांनी त्यांच्या मुलीला एक केलेली निस्वार्थ मदत, त्यांनी त्यांच्या मुलांनी निस्वार्थपणे शिवनेरीला पोचवलं. शिवनेरीला वेढा बसला पण काय उपयोग झाला नाही, कारण तिथे फक्त जिजाऊ होते आणि त्यांचे वडील होतेच. जेव्हा ही गोष्ट औरंगजेबला कळली तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या दरबारात बोलून त्यांचे दोन्ही हात पाय कापून त्यांना मारून टाकले. ही शिक्षा एका वडिलांनी त्यांच्या मुलीला वाचवली ह्याची होती. आणि जेव्हा जिजाऊंना समजलं तेव्हाच मनोमनी ही पण हे केलेली की मी माझ्या मुलाला नक्कीच पराक्रमी आणि ह्यांचा राज्य होतं हे हस्तांतरण्याचा निश्चय केला. त्याच वेळी आपल्या शिवाजी महाराजांचा शिवनेरी येथे जन्म झाला. ही माहिती म्हणजे अशी ही घटना आहे पूर्ण. ॲक्च्युली म्हणजे मी पण ही ऐकली. बाबासाहेब पुरंदरे आपले जे पोवाडे तुम्हाला माहिती असेलच, त्यांचं पोवाडं मी ऐकलं तेव्हा ही सुद्धा मला माहिती कळली. ही माहिती आपल्या पुस्तकात सुद्धा भेटत नाही. तर नक्कीच तुम्ही बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नक्कीच पोवाडे ऐका. तुम्हाला खूप चांगली आणि अत्यंत महत्त्वाची आणि खरी माहिती मिळेल. आम्ही नॉनव्हेजवाल्यांनी मागवले स्पेशल चिकन थाळी. आर्यन पाटील काय तुमचं मत आहे, कसं आहे? सुरुवात केली तर तेव्हा हो काय सुरुवात नाही, सॉरी सुरुवात करा. करायची का हे त्याच्यात चुरायचं, करायची सुरुवात 100% करायची सुरुवात. सुरुवात करायचं 5-6 जण बोला. वा 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 वा, सुंदर. सुरुवात करतो.